शाळेच्या बक्षीस वितरण व वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये येथे उपस्थित सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत करीत आहे. आज मित्रतेच्या गंधाने आणि आनंदाच्या रंगाने सजलेल्या या स्नेहसंमेलनाचा आनंद आपण सर्वांनी एकत्र अनुभवूया. मोल आजच्या शुभदिनाचे कोणत्या शब्दात मांडावे, मोल आजच्या शुभदिनाचे कोणत्या शब्दात मांडावे, हर्षाने नटलेल्या या प्रत्येक क्षणांना प्रत्येकाने काळजात साठवून ठेवावे, प्रत्येकाने काळजात साठवून ठेवावे. लहान मुलांचे जग किती निरागस आणि मजेशीर असते ना. त्यांच्या प्रत्येक हालचालीत गोड खोडकरपणा, प्रत्येक हसण्यात निरागस आनंद आणि नृत्यात अफाट ऊर्जा दडलेली असते. हे सर्व आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत होणार आहे, म्हणजे भगवंताच्या स्तवनाने सर्वांचे स्वागत होणार आहे. तर आपल्या समोर एक नृत्य सादर होत आहे. गाण्याचे बोल आहेत राम आएगा, राम आएगा. सादर करण्यास येत आहेत कुमारी अंकिता आनंद लमाणी व कुमारी अस्मिता आनंद लमाणी. खुशी छुपाए राम आएंगे, कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे. नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे, कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे. जैसे शगुन मनाए राम आएंगे, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे. कभी ढोल बजाए कभी प्यार सजाए राम आएंगे, कुछ समझ न पाए कहाँ दीप जलाए राम आएंगे. वाह, खरोखरच सुंदर सादरीकरण झाले. सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा त्यांच्या टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवूया. आजच्या या स्नेहसंमेलनाच्या मंगल सोहळ्यास आपण सर्व साक्षीदार आहोत. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्यांनी आम्हाला आपला बहुमूल्य वेळ दिला आहे त्या मान्यवर पाहुण्यांना व्यासपीठावर स्थानापन्न करण्याची वेळ आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किरण बुगडे व SMC अध्यक्षा सौ प्रणिता पटेकर यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मानपूर्वक सर्व मान्यवरांना मंचावर आसनस्थ करावे. तसेच श्री रघुनाथ मांजरेकर यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हावे.
अज्ञानाचा अंधार ज्योतीतून भिजू, अज्ञानाचा अंधार सत्य ज्ञान शांती देई सुंदर आकार. दीप लावून सुरू करूया, दीप लावून सुरू करू मंगल कार्य. यश समृद्धीचा हो, यश समृद्धीचा हो आज शुभ प्रारंभ. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कृपया दीप प्रज्वलन करून खऱ्या अर्थाने या स्नेह संमेलनाचा मंगल शुभारंभ करावा. आता वेळ आली आहे पाहुण्यांची ओळख करून देण्याची. स्वागत नसे हे फक्त, स्वागत नसे हे फक्त, आहे हा तर जिव्हाळा, आहे हा तर जिव्हाळा. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा, पावन झाला सोहळा. खरोखरच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांमुळे हा सोहळा पावन झाला आहे. उपस्थित सर्व मान्यवरांची ओळख व स्वागत करणे हे माझे भाग्य आहे. कस्तुरी मृगासारखी काही माणसं असतात जी आपल्या व्यक्तिमत्वाने अवघं जग सुगंधी करतात. असेच आपले कर्तृत्व नेतृत्व सिद्ध केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले माननीय श्रीकृष्ण हरमलकर आजच्या कार्यक्रमास आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. श्रीकृष्ण हरमलकर सर हे आरोबा धारगळ गावचे सुपुत्र. त्यांच्या कृतीमुळे त्यांची भरघोस मताने धारगळ जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवड झाली. ते लायसन होल्डर, मोठे बांधकाम कॉन्ट्रॅक्टरही आहेत. समाज कल्याणाचा वसा त्यांनी घेतलेला आहे. म्हणूनच टीचरने प्रस्ताव मांडताच अगदी 4 दिवसात स्टेज समोर पेवर्स घालून दिलेत. तसेच आमच्या शाळेतील मुलांसाठी घसरगुंडी, सीसॉ इत्यादी घालून देणार आहेत. तसेच गॅदरिंगसाठीही त्यांनी रोख रक्कम 5,000 रुपये देणगी दिली आहे. तर या शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी मिताली कोनाडकर हिला मी विनंती करते की तिने श्रीकृष्ण हरमलकर यांचे पुष्परोप देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. आजच्या आमच्या या कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून लाभलेल्या आहेत माननीय सौ उमा भारत बापकर मॅडम.
त्या पेडणे तालुक्याच्या तालुका शिक्षणाधिकारी पदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांचे शिक्षण MSc BEd आहे. 1996 मध्ये त्यांची असिस्टंट टीचर म्हणून शासकीय विद्यालय तोरशे येथे नेमणूक झाली. 2002 मध्ये त्यांची बढती होऊन टीचर ग्रेड 1 म्हणून जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे DIT परवरी येथे नियुक्ती करण्यात आली. तिथे त्यांनी 20 वर्षे अध्यापन कार्य केले. तसेच रिसोर्स टीचर म्हणून अनेक शिक्षकांना मार्गदर्शनही केले. 2021 मध्ये त्यांना ADI म्हणून तिसवाडी तालुक्यात नियुक्त करण्यात आले. 2022 मध्ये बारदेस तालुक्यात तर 2023 मध्ये त्यांना पेडणे तालुक्याचा जादा पदभार देण्यात आला. अशा आम्हा सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शक आज आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. माझी विद्यार्थिनी कुमारी हेशा गरड हिला विनंती करते की तिने सौ उमा बाकर मॅडमचे पुष्परोपटे प्रदान करून त्यांचे स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमास उपस्थित खास निमंत्रित पाहुण्या सौ दीप्तिशा दर्शन नारोजी या धारगळ पंचायतच्या विद्यमान उपसरपंच आहेत. या शाळेप्रती त्यांचे प्रेम व त्यांची आपुलकी त्यांच्या कार्यातूनच दिसून येते. यावर्षी त्यांनी या शाळेसाठी 25 खुर्च्या देणगी म्हणून दिल्या आहेत. त्यासाठी त्यांचे शाळेतर्फे मनपूर्वक आभार. तसेच या शाळेत त्यांनी हेल्थ सेंटर कासारवणे वारखंडचा फ्री मेडिकल कॅम्प ठेवला होता, ज्यांचा गावातील अनेकांनी लाभ घेतला. तर माझी विद्यार्थिनी कुमारी मिताली कोनाडकर हिला विनंती करते की तिने सौ दीप्तिशा नारोजी यांचे पुष्परोपटे देऊन स्वागत करावे. धन्यवाद. या कार्यक्रमास उपस्थित निमंत्रित पाहुण्या सौ नीता नाईक ह्या समग्र शिक्षा अभियान पेडणे येथे CRP म्हणून कार्यरत आहेत. त्या धारगळ क्लस्टरचे कामही पाहतात. वेळोवेळी शाळेला भेट देऊन त्या मार्गदर्शन करतात. तर कुमारी हेशा गरड हिला विनंती करते की तिने सौ नीता नाईक यांचे पुष्परोपटे देऊन स्वागत करावे. येथे उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ प्रणिता प्रताप पटेकर या शाळेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी असतात. दिलेले प्रत्येक कार्य त्या स्वखुशीने आणि जबाबदारीने पार पाडतात. तर कुमारी सावित्री पवार हिला विनंती करते की त्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ उर्मी सतीश मांद्रेकर या आज एका दुःखद प्रसंगामुळे उपस्थित राहू शकल्या नाही. तर त्यांचे मिस्टर श्री सतीश मांद्रेकर यांना विनंती आहे की त्यांच्या वतीने त्यांचे स्वागत पुष्प स्वीकारावे. कुमार रौनक आलम हिला विनंती करते की त्यांना पुष्प देऊन स्वागत करावे. आगे देखो. मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल यावर पूर्ण लक्ष ठेवणाऱ्या आमच्या शाळेच्या प्रमुख सौ किरण किशोर बुगडे यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते कुमारी सावित्री पवार हिला की तिने त्यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. दरवर्षी मुलांना राष्ट्रीय सणाला खाऊचे वाटप करून त्यांना आनंद देणारे माजी विद्यार्थी व श्री SMCचे सदस्य श्री रघुनाथ मांद्रेकर यांचे
पुष्प देऊन स्वागत करण्यासाठी कुमारी हेशा गरड हिला विनंती करते. तसेच गेली 2 वर्षे त्यांनी या स्नेहसंमेलनामध्ये पाहुण्यांची ओळख आणि स्वागत करण्याची जबाबदारी देखील ही पेलली होती. धन्यवाद सर. तसेच येथे उपस्थित असेल तर माजी विद्यार्थी तथा शाळेचे हितचिंतक श्री प्रशांत पटेकर सर, जे साई विद्या मंदिर शाळेचे शिक्षक आहेत. तसेच येथे उपस्थित शाळेचे हितचिंतक श्री दर्शन नारोजी यांचेही स्वागत आहे. कुमारी मिताली कुणाडकर हिला विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. तसेच येथे उपस्थित हरवलकर सरांच्या विनंतीवरून लवकरात लवकर पेवर्स घालून देणारे कॉन्ट्रॅक्टर श्री शैलेश नारोजी यांचेही स्वागत. तर कुमारी हेशा गरड हिला विनंती करते की त्यांनी त्यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. श्री शैलेश नारोजी. तसेच सरकारी प्राथमिक विद्यालय पराष्ट्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राजश्री वेंगुर्लेकर ही येथे उपस्थित आहेत. त्यांचेही स्वागत. तर कुमारी सावित्री पवार हिला विनंती करते की त्यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत या शाळेत नवीन रुजू शिक्षिका कुमारी वैष्णवी निंबाळकर त्यांचेही स्वागत आहे. तर कुमारी रौनक आलम हिला विनंती करते की तिने त्यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. आजच्या कार्यक्रमासाठी मंच व्यवस्था आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किरण बुगडे यांचे यजमान श्री किशोर बुगडे सांभाळत आहेत. तर कुमारी सावित्री पवार हिला विनंती करते की तिने त्यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. तसेच त्यांना सहकार्य करणारे व साऊंड सिस्टमची व्यवस्था पाहणारे किरण बुगडे टीचर चे सुपुत्र कुमार यशवंत बुगडे यांचेही स्वागत. तर कुमारी रौनक आलम हिला विनंती करते की तिने त्यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. तसेच या संपूर्ण स्नेहसंमेलनाची व्हिडिओ शूटिंग जी काढत आहे ती म्हणजे टीचरची मुलगी कुमारी कृपाली बुगडे. तिचेही या कार्यक्रमात स्वागत. तर कुमारी हेशा गरड हिला विनंती आहे की तिने पुष्प देऊन कृपाली बुगडे यांचे स्वागत करावे. कृपाली तसेच आमच्या शाळेच्याच माझ्या सहकारी शिक्षिका सौ प्रीती पुनीत शेड कोरगावकर ह्या आठवड्यात फक्त 2 दिवस असतात शाळेमध्ये, पण त्यांचं सहकार्य मोठ्या मोलाचं असतं. या गॅदरिंगमध्ये तर त्यांचं एवढं सहकार्य की किती वेळ म्हणून माझ्याबरोबर ते राबत असतात. त्यांचं स्वागत करतील
कुमारी सावित्री पवार. आता आपण कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहणार आहोत. तर विविध उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक जे कार्य इत्यादीचा संक्षिप्त अहवाल ही पाहणार आहोत. त्या अहवाल सादर करण्यासाठी आमंत्रित करते आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किरण बुडे यांना. नमस्कार. सरकारी प्राथमिक विद्यालय औशलबाग धारगळ शाळेच्या तृतीय स्नेहसंमेलनास उपस्थित व्यासपीठावरील आदरणीय सर्व मान्यवर, पालक, शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती, आजी माजी विद्यार्थी तसेच बंधू आणि भगिनींनो. शाळा म्हणजे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं केंद्रबिंदू असतो. तसेच त्यांचा धीटपणा, आत्मविश्वास व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच ग्रामस्थाकडून व त्यांच्या पालकाकडून मुलांचे कौतुक करून घेण्यासाठी, त्यांच्या क्षमता जाणून घेण्यासाठी हे संमेलन आहे. मुलांच्या कलेला जास्तीत जास्त वाव मिळावा यासाठी आपला हा प्रयत्न आहे. जसे टाळी वाजवण्यास 2 हातांची गरज असते, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात असलेला स्नेहबंध निकोप प्रसन्न, पवित्र असला की कोणताही कार्यक्रम द्विगुणित होतोच. आजचे स्नेहसंमेलन करण्यास पालकांचा, शाळा व्यवस्थापन समितीचा तसाच माझ्या सहकारी शिक्षिका कुमारी वैष्णवी निंबाळकर व सौ प्रीती शेठ कोरगावकर यांच्या सक्रिय सहकार्यामुळे स्नेहसंमेलन आज आपण पार पाडत आहोत. याच वेळी इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान व त्यांच्या पालकांचा सत्कारही होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात 4 जून 2025 रोजी झाली. यावर्षी आमच्या शाळेत प्राथमिक वर्गात 12 मुले व पूर्व प्राथमिक वर्गात 12 मुले आहेत, म्हणून एकूण 24 मुलांचं हे स्नेहसंमेलन आज होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेत राष्ट्रीय सण, धार्मिक सण, कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात आले आहे. उदाहरणार्थ प्रारंभोत्सव, पर्यावरण दिन, क्रांती दिन, योग दिन, वनमहोत्सव, गुरुपौर्णिमा यासारखे अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. आषाढी एकादशीच्या वेळी मुलांना विठोबा रुक्मिणी तसेच बाकी मुलांना वारकरी बनवून शाळेपासून राष्ट्रोळी देवस्थान, भूमिका देवी ते ब्राह्मण देवस्थान पर्यंत दिंडी काढण्यात आली. यात सर्व पालकांनीही मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता व त्याच वेळी शाळेतर्फे घराघरात रोपट्यांचे आम्ही वाटप करण्यात आले. तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सणानिमित्त अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. राखी बनवणे स्पर्धा, फुलांपासून रांगोळी, फुलांपासून हार बनवणे, हस्ताक्षर स्पर्धा, पाढेपाठांतर स्पर्धा, चित्रकला, इंग्रजी व मराठी लेखन वाचन स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच महिलांसाठी सणानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. जसे राखी बनवणे, फुलांच्या पाकळ्यापासून हार बनवणे, राधा वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. पुस्तिका ज्ञानाबरोबरच मुलांना प्रात्यक्षिक अनुभव मिळवण्यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी सदर शाळेची शैक्षणिक सहल लिचोरी तालुक्यातील हरवळेचा धबधबा व मैचा तलाव या स्थळांना भेटी दिल्या. मुलाबरोबर पालकांनीही मनोरंजन केले. 7 शाळांच्या समूहात आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत 14 स्पर्धकांमध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी कुमार इजान अन्सारी याला 3रा क्रमांक मिळाला व तसेच कुमार अभिल सतीश मांद्रेकर याने 14 स्पर्धकांमध्ये आकाश कंदील बनवणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच गणेश चतुर्थीच्या वेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धारगळ येथे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करण्याची संधी मिळवली. तेव्हा तेथील समितीतर्फे आमच्या मुलांना मानधन
रूपात रोख रक्कम 1,000 रुपये देण्यात आले. तर यावर्षी डेल्टन कंपनीने सदर शाळेसाठी खालीलप्रमाणे वस्तू देणगी रूपात देण्यात आल्या. ग्लास डोर, पॉवर कोटिंग लायब्ररी कबर्ड, आर्मलेस नॅशनल प्लास्टिक 25 चेअर्स, 86 इंचेस स्मार्ट बोर्ड, एप्सॉन प्रिंटर, 58 अल्ट्रा 5GB गॅलेक्सी टॅब. तर एक शेवटचे सांगायचं म्हणजे मी आरोबा शाळेमध्ये 10 वर्ष शिक्षिका म्हणून काम केले. तेव्हा त्या काळात हरमलकर सरांनी त्या शाळेसाठी तसेच प्रिंटर, CCTV कॅमेरे व स्पीकर देण्यात आला. तसेच मी ह्या वर्षी त्यांना आमंत्रण, स्नेहसंमेलनाचं आमंत्रण देण्यासाठी त्यांच्याकडे म्हणून गेली आणि म्हटलं नुकतंच ZP इलेक्शन झालेलं आहे आणि ते निवडून आलेत, म्हणून त्यांना प्रत्यक्षात जाऊन आपण भेटावं, अभिनंदन पण करावं आणि आमच्या स्नेहसंमेलनाचं निमंत्रण पण देवावं आणि त्यांना प्रमुख पाहुणे असे त्यांना आमंत्रित करावे. आणि जाताना मी आमच्या शाळेच्या SMC अध्यक्षा तसेच PTA अध्यक्षा या दोघांनाही मी घेऊन गेले. तेव्हा जाताच सरांनी मला अभिनंदन करून घेतलंच. ताबडतोब सरांनी म्हटलं तुमच्या शाळेसाठी काय काय हवं आहे. एवढंच ऐकताच मला खूप बरं वाटलं की सरांचा एवढा अजूनही शाळेसाठी प्रेम आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं. तसेच पालक बरोबर दोघी होत्या, त्यांनाही खूप बरं वाटलं. हे सर आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. खूप खूप धन्यवाद. आणि माझं इथेच अहवाल संपवल्याचं जाहीर करते. धन्यवाद टीचर. तर आता आपण बक्षीस वितरण सोहळा पार पाडणार आहोत. तर बक्षीस वितरणची पुढील सूत्रे शिक्षिका कुमारी वैष्णवी निंबाळकर यांना मी सुपूर्द करते. आजचा हा दिवस आमच्यासाठी खूपच खास आहे, कारण वर्षभरातील विद्यार्थ्यांच्या कला, गुण आणि मेहनतीचे दर्शन घडवणारा हा सोहळा आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. तर त्या सर्वांचा बक्षिसे देऊन उत्साह वाढवूया. तर माननीय प्रमुख पाहुणे श्री श्रीकृष्ण हरमलकर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मुलांना बक्षिसे देऊन प्रदान करावी. कुमारी सावित्री पवार, चित्र रंगवणे स्पर्धेत प्रथम, राखी तयार करणे स्पर्धेत प्रथम, फुलापासून हार तयार करणे स्पर्धेत तृतीय, मराठी शुद्धलेखन स्पर्धेत प्रथम, चित्रकला स्पर्धेत तृतीय, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय, बॅलन्सिंग स्पर्धेत प्रथम, गुडघ्यात बॉल घेऊन उड्या मारणे स्पर्धेत द्वितीय, इंग्लिश रीडिंग स्पर्धेत द्वितीय. कुमार अबीर मांद्रेकर, चित्र रंगवणे स्पर्धेत द्वितीय, राखी तयार करणे स्पर्धेत द्वितीय, फुलापासून हार तयार करणे स्पर्धेत द्वितीय, पक्ष्यांचे चित्रांचे तुकडे जोडणे स्पर्धेत प्रथम, मराठी शुद्धलेखन स्पर्धेत तृतीय, चित्रकला स्पर्धेत प्रथम, बॅलन्सिंग स्पर्धेत प्रथम, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय, इंग्लिश रीडिंग स्पर्धेत प्रथम. कुमार परम पटेकर, चित्र रंगवणे स्पर्धेत द्वितीय, राखी तयार करणे स्पर्धेत उत्तेजनार्थ, फुलापासून हार तयार करणे स्पर्धेत प्रथम, पक्ष्यांचे चित्रांचे तुकडे जोडणे स्पर्धेत उत्तेजनार्थ, मराठी शुद्धलेखन स्पर्धेत द्वितीय, चित्रकला स्पर्धेत द्वितीय, बॅलन्सिंग स्पर्धेत द्वितीय, गुडघ्यात बॉल घेऊन उड्या मारणे स्पर्धेत द्वितीय, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम, इंग्लिश रीडिंग स्पर्धेत तृतीय, सर्वात जास्त दिवस हजर. कुमारी रौनक प्रवीण अलम,
मराठी शुद्धलेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ धन्यवाद सर. माननीय एडीआय मॅडम सो उमा पाकर यांना आता मी विनंती करते की त्यांनी आपल्या हस्ते पुढील बक्षिसे प्रदान करावी. कुमारी रौनक प्रवीण अलम, मराठी शुद्धलेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत उत्तेजनार्थ. कुमार विराज लोरा, चित्र रंगवणे स्पर्धेत तृतीय, राखी तयार करणे स्पर्धेत तृतीय, फुलापासून हार तयार करणे स्पर्धेत उत्तेजनार्थ, पक्ष्यांचे चित्रांचे तुकडे जोडणे स्पर्धेत द्वितीय, मराठी शुद्धलेखन स्पर्धेत प्रथम, बॅलन्सिंग स्पर्धेत द्वितीय, गुडघ्यात बॉल घेऊन उड्या मारणे स्पर्धेत प्रथम, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम, सर्वात जास्त दिवस शाळेत हजर, इंग्लिश रीडिंग प्रथम. कुमार फरहान खान, पक्ष्यांचे चित्रांचे तुकडे जोडणे स्पर्धेत द्वितीय, मराठी शुद्धलेखन स्पर्धेत द्वितीय, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय, इंग्लिश रीडिंग द्वितीय. कुमारी अंकिता लमाणी, मराठी शुद्धलेखन स्पर्धेत द्वितीय, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम, बॅलन्सिंग स्पर्धेत द्वितीय, गुडघ्यात बॉल घेऊन उड्या मारणे स्पर्धेत द्वितीय, सर्वात जास्त दिवस शाळेत हजर, इंग्लिश रीडिंग द्वितीय. कुमारी अस्मिता लमाणी, मराठी शुद्धलेखन स्पर्धेत द्वितीय, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय, गुडघ्यात बॉल घेऊन उड्या मारणे स्पर्धेत प्रथम, सर्वात जास्त दिवस शाळेत हजर, इंग्लिश रीडिंग प्रथम. धन्यवाद मॅडम. माननीय सो दीप्तिशा नारोजी यांना विनंती आहे की त्यांनी पुढील बक्षिसे प्रदान करावी. कुमारी अनुष्का लोहरा, मराठी शुद्धलेखन स्पर्धेत प्रथम, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय, बॅलन्सिंग स्पर्धेत तृतीय, इंग्लिश रीडिंग तृतीय. कुमार इजान अन्सारी, तुकडे जोडून आयत तयार करणे स्पर्धेत द्वितीय, चित्र काढून रंगविणे स्पर्धेत प्रथम, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम, गुडघ्यात बॉल घेऊन उड्या मारणे स्पर्धेत तृतीय, सर्वात जास्त दिवस शाळेत हजर द्वितीय, इंग्लिश रीडिंग मध्ये प्रथम. कुमार आयुष चव्हाण, तुकडे जोडून आयत तयार करणे स्पर्धेत द्वितीय, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय. कुमार सुफियान जमाल, तुकडे जोडून आयत तयार करणे स्पर्धेत प्रथम, मराठी हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय, इंग्लिश रीडिंग प्रथम. कुमार सोफियान जमाल. कुमार हिमांशु चव्हाण, पुट्ट्यावरून चालणे स्पर्धेत तृतीय, बास्केटात बॉल टाकणे स्पर्धेत तृतीय, बडबड गीत स्पर्धेत द्वितीय. कुमार कृष्णा लमाणी, बडबडीत स्पर्धेत उत्तेजनार्थ, पुट्ट्यावरून चालणे स्पर्धेत प्रथम. धन्यवाद मॅडम. माननीय सीआरपी मॅडम सोनिता नाईक यांना आता मी विनंती करते की त्यांनी आपल्या हस्ते पुढील बक्षिसे प्रदान करावी. कुमार संचित चव्हाण,
बडबडगीत स्पर्धेत प्रथम, पुट्ट्यावरून चालणे स्पर्धेत उत्तेजनार्थ. कुमार चंद्रशेखर राठोड, पुट्ट्यावरून चालणे स्पर्धेत द्वितीय, बास्केटात बॉल टाकणे द्वितीय, बडबडगीत स्पर्धेत उत्तेजनार्थ. कुमारी कृतिका चव्हाण, बडबडगीत स्पर्धेत उत्तेजनार्थ, बास्केटात बॉल टाकणे स्पर्धेत द्वितीय. कुमारी कृतिका चव्हाण. धन्यवाद मॅडम. SMC अध्यक्ष सौ प्रणिता पटेकर यांना आता मी विनंती करते की त्यांनी पुढील बक्षिसे प्रदान करा. कुमारी सिरीन पिंजारी शेख शवल्ली, पुट्ट्यावरून चालणे स्पर्धेत द्वितीय, बडबडगीत स्पर्धेत प्रथम. कुमारी सिरीन हॅलो हॅलो हॅलो. कुमार वंश सिंग, पुट्ट्यावरून चालणे स्पर्धेत प्रथम, बडबडगीत स्पर्धेत तृतीय. कुमारी रोशन अफ्ताब आलम, पुट्ट्यावरून चालणे स्पर्धेत उत्तेजनार्थ, बास्केटात बॉल टाकणे स्पर्धेत प्रथम. कुमारी रोशन आलम. धन्यवाद मॅडम. श्री रघुनाथ मांद्रेकर यांना आता मी विनंती करते की त्यांनी पुढील बक्षिसे प्रदान करावी. कुमारी वेदांशी चव्हाण, बास्केटात बॉल टाकणे स्पर्धेत तृतीय. कुमारी अमीना अन्सारी, बास्केटात बॉल टाकणे स्पर्धेत प्रथम, पुट्ट्यावरून चालणे स्पर्धेत तृतीय, बडबडगीत स्पर्धेत द्वितीय. धन्यवाद सर. शाळेचे प्रमुख सौ किरण बुगडे यांना आता मी विनंती करते की त्यांनी पुढील बक्षिसे प्रदान करावी. कुमार अरसलान अफ्ताब आलम, बास्केटबॉल टाकणे स्पर्धेत प्रथम, बडबडगीत स्पर्धेत उत्तेजनार्थ. अरसलान. कुमारी शालिनी मदार, बास्केटबॉल टाकणे स्पर्धेत द्वितीय, पुट्ट्यावरून चालणे स्पर्धेत प्रथम, बडबडगीत स्पर्धेत तृतीय. शालिनी मदार. कुमारी दुर्गा चव्हाण, पुट्ट्यावरून चालणे स्पर्धेत द्वितीय, बडबडगीत स्पर्धेत द्वितीय. कुमारी दुर्गा चव्हाण. धन्यवाद मॅडम. धन्यवाद टीचर. या वर्षात महिलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, तर मी श्री कृष्ण हरमलकर सरांना विनंती करते की त्यांनी बक्षिसे प्रदान करावीत. सो स्नेहा शिंदे, राखी बनवणे स्पर्धामध्ये प्रथम, राधेच्या वेशभूषा स्पर्धेत प्रथम, पाकळ्यापासून हार बनवणे स्पर्धेत उत्तेजनार्थ. सो स्नेहा शिंदे. सो संगीता लोहरा, राखी बनवणे स्पर्धेत द्वितीय,
राधेच्या वेशभूषेत द्वितीय. पाकळ्यापासून हार बनवणे स्पर्धेत उत्तेजनार्थ. सौ संगीता लोरा. सौ दीपा चव्हाण राखी बनवणे स्पर्धेत तृतीय. सौ दीपा चव्हाण. सौ मोनिका अन्सारी राखी बनवणे स्पर्धेत उत्तेजनार्थ. काकड्यापासून हार बनवणे स्पर्धेत तृतीय. सौ मोनिका अन्सारी. सौ प्रणिता पटेकर राखी बनवणे स्पर्धेत उत्तेजनार्थ. राधेच्या वेशभूषा स्पर्धेत तृतीय. धन्यवाद सर. माननीय सौ उमा बाकर मॅडमला मी विनंती करते की त्याने पुढील बक्षिसे प्रदान करावी. सौ नयन पटेकर राधेच्या वेशभूषा स्पर्धेत उत्तेजनार्थ. सौ नयन पटेकर. सौ उर्मी मांजरेकर पाकळ्यापासून हार बनवणे स्पर्धेत प्रथम. राधेच्या वेशभूषा स्पर्धेत उत्तेजनार्थ. सौ उर्मी मांजरेकर. त्यांच्या वतीने अबीरने बक्षीस सौ शम्मीम शेखवल्ली पाकळ्यापासून हार बनवणे स्पर्धेत द्वितीय. शम्मीम शेखवल्ली. शम्मीम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद टीचर. सर्व विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे पुन्हा एकदा अभिनंदन करूया आणि सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इयत्ता चौथीतील मुलांचा व त्यांच्या आईवडिलांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. तर माननीय CRP सौ नीता नाईक यांना विनंती आहे की त्यांनी इयत्ता चौथीतील मुलांचा सन्मान करावा. सर्वप्रथम आमंत्रित करते कुमारी सावित्री शिवप्पा पवार. कुमारी सावित्री शिवप्पा पवार. सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे, मग त्यांच्या पालकांचा होणार आहे. सावित्री शिवप्पा पवार. यानंतर कुमारी रौनक प्रवीण आफ्ताब आलम. रौनक आलम. यानंतर कुमार अभीर सतीश मांद्रेकर. अभीर सतीश मांद्रेकर.
कुमार परम प्रताप पटेकर. तर आता इयत्ता चौथीतील धन्यवाद मॅडम. तर आता इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचा सन्मान होणार आहे. माननीय श्रीकृष्ण हरमळकर यांना विनंती करते की त्यांनी पालकांचा सन्मान करावा. सर्वप्रथम कुमारी सावित्री पवार यांचे पालक श्री शिवप्पा पवार व सौ ललिता पवार यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते की त्यांनी इथे येऊन आपला सन्मान स्वीकारावा. धन्यवाद मॅडम. यानंतर विनंती करते कुमारी रौनक आलम यांच्या पालकांना म्हणजे श्री प्रवीण MD अफ्ताब आलम आणि सौ अंगुरी खातून की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. कृपया आकर अपना सम्मान स्वीकारिए. सौ अंगुरी खातून. तालियां मुफ्त में है तो कृपया तालियां तो बजाओ. ऐसे डाल. यानंतर आमंत्रित करते कुमार अभिन मांद्रेकर यांच्या पालकांना म्हणजे श्री सतीश मांद्रेकर यांनी आपला सन्मान स्वीकारावा.
यानंतर आमंत्रित करते कुमार परम पटेकर यांच्या पालकांना म्हणजे श्री प्रताप पटेकर व सौ प्रणिता पटेकर की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. चौथी के सभी पेरेंट्स को विनती है कि कृपया स्टेज पर आ जाइए. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ज्येष्ठ नागरिकचा सत्कार होणार आहे. यंदाचे सत्कारमूर्ती श्री धोंडू सकाराम पटेकर हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे. त्यांना शेती कामाची खूप आवड आहे. म्हणूनच आज 70 वर्षे होऊनही त्यांनी आपली आवड जोपासलेली आहे. आम्ही त्यांना रोज त्या कामात मग्न असताना पाहतो. हा जो रंगमंच आहे ती जागा त्यांनी व त्यांच्या इतर भावांनी शाळेला दान म्हणून दिलेली आहे. त्यांचे खूप खूप आम्ही ऋणी आहोत. तर मी दादांना विनंती करते की त्यांनी सत्कार सोहळा स्वीकारण्यास व्यासपीठावर यावे. माननीय श्री श्रीकृष्ण अनवरकर यांना विनंती करते आणि सर्व मान्यवरांनाही विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आता आपण कार्यक्रमाच्या ज्या आजच्या या मंगल दिवसाची एक आठवण म्हणून मान्यवरांना एक भेटवस्तू देणार आहे. तर सदर शाळेच्या शाळा प्रमुख सौ किरण बुगडे यांना मी विनंती करते
की त्यांनी मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते भेटवस्तू द्यावी. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री श्रीकृष्ण हरमलकर यांना विनंती आहे की त्यांनी भेटवस्तू स्वीकारावी. सरांना आणखी एक प्रोग्राम आहे, पण वेळ काढून सरांनी इथे उपस्थिती लावली त्याबद्दल सरांचे परत एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रित पाहुण्या सौ CRP नीता नाईक यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच व्यासपीठावर बसलेले मान्यवर, प्रमुख पाहुणे माननीय श्रीकृष्ण हरमलकर, माननीय सौ उमा बाकर मॅडम, पेडणे बुवा, दीप्तिशा नारोजी, उपसरपंच धारगळ, तसेच मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी या सर्वांचे आजच्या स्नेहसंमेलनाला स्वागत आहे. स्नेहसंमेलनाविषयी या शाळेत जे शिक्षक आहेत ते कौतुक करण्यासारखे आहे आणि या शिक्षकांचे कौतुक करणं खूपच कमी आहे. मुख्य म्हणजे या शाळेची पटसंख्या कमी असून देखील गेली 3 वर्षे त्या शिक्षिका शाळेचे स्नेहसंमेलन करीत आहेत आणि उत्तम प्रकारे कार्यभार सांभाळत आहेत. तुम्ही जरा पटसंख्येला वाढवण्यासाठी आणि शाळेची प्रगती होण्यासाठी कार्यभार लावावा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तसेच या कार्यक्रमाच्या खास निमंत्रित पाहुण्या उपसरपंच सौ दीप्तिशा दर्शन नारोजी यांनाही विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, ZP सदस्य श्री भानू हरमलकर, तसेच पेडणे तालुक्याच्या शिक्षण अधिकारी उमा बाकर, धारगावची CRP नीता नाईक, या शाळेची मुख्याध्यापिका किरण बुगडे, तसेच आमचे सर रघुवीर मांद्रेकर, प्रणिता पटेकर, उपस्थित शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आज या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात उभं राहून बोलताना मला फक्त आनंद नाही तर अभिमान वाटतो. कारण ही शाळा म्हणजे फक्त शिक्षणाचं ठिकाण नाही, ही शाळा म्हणजे स्वप्न घडवणारी, संस्कार करणारी शाळा आहे. इथे उद्याचे भविष्य घडत असते. मुलांनो, उंच भरारी घेण्यासाठी तुमच्यात अपार ताकद आहे. स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा, पण ती पुरी करण्यासाठी मेहनत घ्या
आणि स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, नशीब हे दार ठोठावतं आणि मेहनत हे दार उघडतं. आज आम्ही या मंचावर पाहुण्या म्हणून उभी आहोत. कदाचित उद्या तुम्ही सुद्धा असू शकता. तसेच तुम्ही अभ्यासाबरोबरच शिस्त, चांगले गुण, संस्कार आणि आत्मविश्वास जपा आणि या देशाचे मानकरी व्हा. तसेच मला या पालकांना सांगावेसे वाटते की तुम्ही फक्त तुमच्या मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका, तर त्यांना आत्मविश्वास द्या. तुम्ही त्यांचे फक्त आई बाबा होऊ नका, तुम्ही त्यांचे मित्र व्हा. तसेच तुम्ही त्या मुलांना इतर मुलाशी तुलना करू नका, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आणि खास असतं. जाता जाता एवढेच म्हणेन की पालक, शिक्षक आणि विद्यार्थी जेव्हा एकत्र येतात तेव्हा यश हे नक्कीच मिळते. मला इथे बोलावून आणि माझे विचार मांडण्याची मला जी परवानगी दिली त्याबद्दल मी या शाळेच्या व्यवस्थापनाचे तसेच तुमचे आभार मानते. धन्यवाद. मुख्याध्यापिका किरण बुगडे यांना विनंती करते की आमच्या CRP मॅडम नीता नाईक यांना भेटवस्तू देऊन त्यांना या कार्यक्रमाची एक आठवण म्हणून भेटवस्तू द्यावी. धन्यवाद मॅडम. तर यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाध्यक्षा मान्य एडिया मॅडम उमा पापकर यांना मी विनंती करते की त्यांनीही आपले मार्गदर्शक व प्रेरणादायी शब्द व्यक्त करावे. नमस्कार. कार्यक्रमास खास पाहुण्या म्हणून लाभलेल्या धारगळगावच्या उपसरपंचा सौ नारोजी, SMC अध्यक्षा इथं नाही, नंतर मांद्रेकर जे SMC मेंबर्स आहेत ते, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बुगडे, शाळेचे इतर शिक्षक, इथे उपस्थित सर्व पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आताचं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे NEP 2020 त्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे या शैक्षणिक धोरणाचा मूळ उद्देश आहे. आणि सर्वांगीण विकास म्हणजे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास, मानसिक विकास, सामाजिक विकास, आणि हे सर्व जर व्हायचं असेल तर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणं, शारीरिक विकास होण्यासाठी विविध खेळ आयोजित करणं, मानसिक विकास होण्यासाठी योगासना किंवा बुद्धीवर आधारित परीक्षा असतात, जशा प्रज्ञाशोध परीक्षा, टॅलेंट सर्च परीक्षा, अशा प्रकारच्या परीक्षा आयोजित करणं हे सगळं गरजेचं आहे. आणि ह्याचाच एक भाग म्हणजे हे स्नेहसंमेलन. मुलं इथं आता गडबड करीत आहेत कारण मुलांचं पाशियास ज्याला आपण म्हणतो ते संपलेलं आहे. आणि जसे स्टेजवरून आपले एक चीफ गेस्ट, नंतर CRP गेल्या, तसं मला भीती वाटते थोड्या वेळानं इथे बसलेले पालक पण निघून जातील म्हणून. थोडक्यात मी आटोक्यात घेते. छोटीशी एक गोष्ट सांगते तुम्हाला पालकांसाठी. आणि इथे जरी पालक नसतील तरी ग्रामस्थ आहेत आणि ज्यांचे विद्यार्थी कुठंतरी शिकत असतील. एक ना फास्ट सांगते,
एक मुलगा असतो आणि त्याला काम दिलेलं असतं की झाडांना पाणी द्यायचं. आणि ही झाडं कुठं असतात तर वर डोंगरावर. आता डोंगरावर जर पाणी वाहून न्यायचं झालं तर तो एक कसं नेणार, तो एक कावड करतो. कावड माहीत आहे तुम्हाला, एक काठी आणि त्याच्या दोन्ही बाजूला मातीची मडकी लावलेली असतात, श्रावण बाळाची कावड. आणि त्या मातीच्या मडक्यात तो पाणी भरून वर डोंगरावर घेऊन जातो. घेऊन जाता जाता वर डोंगरावर पोचता त्याच्या लक्षात असं येतं की एक जे मडकं आहे त्याच्यात पाणी शिल्लक राहतच नाही. वर डोंगरावर पोचेपर्यंत मडकं रिकामी झालेलं असतं आणि एकाच मडक्यात पाणी भरून तो वर घेऊन जाऊ शकतो. पाणी तो झाडांना देतो. असं करता करता काही दिवस जातात आणि तो बघतो की एक जे मडकं आहे, दोन्ही मडक्यापैकी एक मडकं ते खूप चिंतित असतं, निराश दिसतं त्याला. आणि हळूहळू तो त्या मडक्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या कानावर असे शब्द जातात, जे मडकं जे पाणी वाहून नेऊ शकत नाही त्याला छोटंसं छिद्र म्हणजे होल पडलेला असतो आणि ते पाणी वर पोचेपर्यंत गळून 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 मडकं सगळं रिकामी होतं. तर ते मडकं म्हणतं, दुसऱ्या मडक्याला सांगतं, बघ तू किती चांगला आहेस, तू सगळं पाणी वर घेऊन जाऊ शकतोस, झाडांना पाणी तू देऊ शकतोस, पण मी बघ माझा काहीच उपयोग नाही, तरी सुद्धा मला ह्या मालकानं ठेवलाय का माहीत नाही, मला तो फोडून टाकू शकतो, पण माझा ह्या जगात काहीच उपयोग नाही. असं म्हणून निराश होऊन तो रडतो. तर ह्या मालकाला ते कळतं, जो मुलगा पाणी देऊन जातो तो काय करतो, ज्या बाजूला त्या मडक्याचं पाणी शिंपत जातं ना तिथं तो काही झाडांच्या बिया रुजत टाकतो. येते ना लक्षात? आणि त्या वाटेनं बिया रुजत टाकल्या कारणानं ते समजा अशी कावड आहे ती, एका बाजूला फुटलेलं मडकं आणि एका बाजूला पाणी भरून नेणारं मडकं. ज्या बाजूला मडकं फुटलेलं आहे त्या बाजूला तो बिया टाकतो आणि काही दिवसांनी त्या बियापासून रोपटी तयार होतात. त्याला छानशी फुलं फुलतात. आणि परत असं झाल्यानंतर काही दिवसांनी ते दुसरं मडकं त्या फुटलेल्या मडक्याला सांगतो, तू म्हणत होतास ना तुझा काहीही उपयोग नाही, बघ तुला दाखवतो मी, ज्या वाटेनं तुझं पाणी सांडत गेलं तिथं झाडं रुजून किती चांगली फुलं फुललीत ती बघ. असं नाही की तुझा उपयोग नाही. तर त्यावेळी त्या मडक्याला खूप बरं वाटतं आणि तो हसायला लागतो. सांगण्याचं तात्पर्य, आमची जी मुलं असतात सगळीच मुलं सारखी असतात असं नाही. हाताची पाचही बोटं सारखी आहे नाही. तुमच्या पालकापैकी सुद्धा तुम्हाला असं वाटेल एक मूल खूप चांगलं आहे, हुशार आहे, दुसरं मूल कमी आहे, पण जरी ते कमी असलं तर त्या मडक्याप्रमाणे, आता त्या मडक्याचं संभाषण कोणी ऐकलं, त्या मुलानं. त्याला योग्य दिशा कोणी दिली, बिया रुजत घालण्याचं कार्य कोणी केलं, जो तो पाणी वाहून नेत होता त्या मुलानं. असं तुम्हाला जर तुमच्या मुलात कुठेही त्रुटी कमतरता दिसून आली तर त्याला कधीही असं म्हणायचं नाही. म्हणजे कंपॅरिंग, ह्या मॅडमनी उपसरपंच मॅडमनी सुद्धा सांगितलं की आपल्या मुलाला कधी कंपेअर करायचं नाही दुसऱ्याच्या मुलाबरोबर आणि तुमच्या मुलाबरोबर सुद्धा. त्यानं ना मुलांना खूप वाईट वाटतं. करून बघा. आणि त्याने छोटीशी सुद्धा जर गोष्ट केली, प्रत्येक गोष्टीला त्याला प्रोत्साहन द्या. तुमची मुलं कशी फुलतील ती बघा तुम्ही. काहीही समजा ते चित्र काढतात, कसंही काढू द्या, वा छान काढलंस, हा बरं झालं, असं आणखी एक काढ. डान्स करतात, छान डान्स केलात, हा परत डान्स कर. तुम्हाला सुद्धा बघा, कोणीही ज्यावेळी प्रोत्साहित करतो तर काय होतं, तुम्हाला प्रोत्साहन मिळून खूप चांगलं होतं ना. आणि तेच जर तुम्ही त्याच्या चुका शोधत राहिलात किंवा तुमच्यातील कोणी चुका शोधून काढल्या, तुम्हाला बरं वाटतं? कधीच नाही. सो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुमच्या मुलांना प्रोत्साहित करा, जसं ह्या शाळेचे शिक्षक करतात.
मला खूप बरं वाटलं. शाळेची संख्या फक्त 13 आहे, तरी सुद्धा किरण टीचर सारख्या शिक्षिकेनं इथं येऊन या शाळेची खूप प्रगती केलेली आहे, स्टेज बांधून घेतलेली आहे. आणि कितीतरी बघा, परत परत एक विद्यार्थी यायचा आणि त्याला 5, 6, 7 बक्षिसं. हां, हे का झालं? कारण तिच्या प्रयत्नानं. सो असे शिक्षकांचेही प्रयत्न असू द्या आणि तुमचे पालकांचे, सगळ्यांचे जे प्रयत्न असतील तर ही शाळा परत एकदा त्याची पटसंख्या वाढेल. CRPने सांगितले सगळा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळी मदत द्यायला सगळे तयार आहेत. पण पालकांना एक असं वाटतं की बघा, कंटाळा आलाय, साहजिकच आहे. पण पालकांना असं वाटतं, ग्रामस्थांना असं वाटतं की मोठ्या शाळेत गेलं की मुलं चांगली शिकतील. असं नाही. उलट जिथे संख्या जास्त असते ना, तिथं शिक्षकांना लक्ष द्यायलाच विद्यार्थ्यांकडे वेळ नसतो. आणि इथं संख्या म्हणजे हे प्रत्यक्ष आता मॅडम माझ्याकडे बोलल्या, मला सुद्धा असंच वाटतंय म्हणून म्हणजे मुद्दाम ग्रामस्थ तुम्ही इथं येऊन बघा का. आता तर आणखी एक शिक्षिका दिली आणि शाळेची आता पुढे तरी एनरोलमेंट जी मुलांची संख्या आहे ती कमी व्हायची नाही, ती तुम्ही वाढवायची. तुमची शाळा तुम्हाला टिकवून धरायची असेल तर. परत एकदा इथं ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं प्राप्त झाली त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. ज्यांना बक्षिसं नाही मिळाली त्यांचंही अभिनंदन. सगळ्या पालकांचं अभिनंदन. त्यांना संधी प्राप्त करून दिल्याबद्दल सगळ्या टीचर्स, शिक्षकांचं अभिनंदन. SMC, PTA आणि आजी माजी विद्यार्थी आणि इथे उपस्थित सगळे ग्रामस्थ ही शाळा टिकवून धरल्याबद्दल आणि ह्या शाळेची जी पुढे उन्नती होणार ही तुमच्या हातात आहे. आणि आपले पंतप्रधान जसं म्हणतात की सगळं हे माझं नाही, हे सगळ्यांचं, वसुधैव कुटुंबकम, सगळं विश्व माझं कुटुंब. आता किरण टीचरचं मला खरं एक बरं वाटलं की ही शाळा जरी सरकारी शाळा असली तरी माझी शाळा, आमची शाळा म्हणून तिने आपल्या सगळ्या नातेवाईकांना इथं राबवून घेतले. हां, असं प्रत्येकाने करायला हवं, गावातील लोकांना. हां, तर मला इथं बोलवून 2 शब्द बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद मॅडम. आपले मार्गदर्शन खरंच खूप मोलाचे आहे. यहाँ पर उपस्थित सभी पेरेंट्स को मैडम ने यही बताया है कि आपके जो बच्चे हैं वह सभी एक बराबर नहीं है. हाँ, कोई एक अच्छा होगा, कोई थोड़ा कम भी होगा, फिर भी उस बच्चे का, क्योंकि आपका ही बच्चा है तो उसका उत्साह बढ़ाना चाहिए. हाँ, उसे बोलना है, हाँ अच्छा किया है, वेरी गुड करके उस बच्चे को क्या करना है, खिलाना है, आपको खिल देना है फूल की तरह. हाँ, यही मैडम बताना चाह रही हैं आपको. धन्यवाद मैडम. तर आता मॅडमना या शाळेतर्फे एक सुंदर अशी आठवण म्हणून इथे भेटवस्तू देण्यात येत आहे. तर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किरण बुगडे यांना विनंती करते की त्यांनी आमच्या एरिया मॅडम यांना भेटवस्तू प्रदान करावी. तसेच खास निमंत्रित पाहुण्या सौ दीप्तिशा नारोदी यांनाही विनंती आहे की त्यांनीही भेटवस्तू स्वीकारावी. धन्यवाद टीचर. या औपचारिक कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. तर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ प्रणिता पटेकर यांना मी विनंती करते की त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करावे. अतिथीच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली.
शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आहे. तर मी प्रणिता पटेकर या शाळेच्या वतीने तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करण्यास उभी आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दारगळ जिल्हा पंचायत सदस्य माननीय श्री कृष्ण हरमलकर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, तसेच आपले मनोगत व्यक्त केले. त्याबद्दल त्यांचे पालक शिक्षक संघाच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद सर. तसेच आजच्या कार्यक्रमास लाभलेल्या अध्यक्षा माननीय सौ उमा पाटकर मॅडम यांनी उपस्थित राहून आम्हा सर्वांचा उत्साह वाढवल्यामुळे त्यांचे पालक शिक्षक संघाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम. तसेच आजच्या कार्यक्रमास लाभलेल्या खास निमंत्रित पाहुण्या दारगळ पंचायतच्या उपसरपंच सौ दीप्तिशा नारोजी यांचे आमच्या शाळेसाठी नेहमी सहकार्य असते, तर त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. तसेच आजच्या कार्यक्रमास लाभलेल्या निमंत्रित पाहुण्या माननीय सौ नीता नाईक मॅडम उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही पालक शिक्षक संघाच्या वतीने आभार व्यक्त करते. तसेच आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल माझी श्री रघुनाथ मांद्रेकर यांचेही मी आभार मानते. PTA वतीने आभार मानते. तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी व हितचिंतक श्री प्रशांत पटेकर यांनी मंचावर खुर्च्या उपलब्ध केल्याबद्दल त्यांचेही PTA वतीने मी आभार व्यक्त करते. साऊंड सिस्टम, लाईट इत्यादीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढते. आजच्या या कार्यक्रमाला रंगमंच व्यवस्था, साऊंड सिस्टम, लाईट व व्हिडिओ शूटिंग इत्यादी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री किशोर बुगडे, कुमार यशवंत बुगडे व कुमारी कृपाली बुगडे यांचे PTA वतीने मी आभार व्यक्त करते. तसेच आजच्या या कार्यक्रमास आम्हाला सहकार्य केल्याबद्दल कुमारी प्रीती अमेरकर यांचेही मी आभार व्यक्त करते. तसेच मुलांना खाऊचे वाटप केल्याबद्दल आमच्या शाळेच्या शिक्षिका कुमारी वैष्णवी निंबाळकर यांचेही मी आभार व्यक्त करते. व्हॉलंटियर म्हणून काम केलेल्या आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी व कुमारी हेशा गरड व कुमारी मिताली कोनाडकर यांचेही मी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आदरणीय शिक्षक वर्गाचे, शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघाचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. शेवटी या कार्यक्रमास उपस्थित आपण सर्वच रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपण सर्वांचे सहकार्य लाख मोलाचे आहे. धन्यवाद.